दुसऱ्या सत्रामधील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते हेदोटणे 40+ आणि त्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळतोय जुनी डोंबिवली 40+. टॉस जिंकला हेदोटणे 40+ या टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सामना 4 ओव्हरचा असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नितीन जोशी स्ट्रायकेनवरती आणि नॉन स्ट्रायकेनवरती बॅट्समन अजय पाटील. हा बॉल इथून मात्र अलंद कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये किशोर भंडारी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण किशोर भंडारी यांचा. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. 1च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 1 अशी स्वतःचा आणि सांघिक खातं ओपन केलं जात आहे. गोलंदाजी मार्कवरती सुधीर आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि दुसरं क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. हा बॉल देखील सुंदर आहे. पडल्यानंतर यष्टनच्या वरून जातोय. फलंदाज चेंडूकडे बघत राहिले. त्यांना वाटलं की हा बॉल जाईल यष्टनच्या बाहेरून, मात्र तसं काही होत नाही. पडल्यानंतर आतमध्ये येणारे बॉल. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 1. चांगलं इथून मात्र सुरुवात केली जाते हेदोटणे 40+ या संघाच्या माध्यमातून. आता मात्र गॅप शॉट सिलेक्शन. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीयेत. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय हा ब्रँडेड चौकार. धावा धावफलकावरती 4 ने पुढे सरकतील. धावा धावफलकावरती 5. 5 धावसंख्या धावफलकावरती. पाच धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात केली जाते जुनी डोंबिवली 40+ या टीमच्या माध्यमातून. महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांनी एक एक सामने जिंकून पुढे सरकलेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र पंच मनोज पवार सरांचा इशारा येतोय. वाईट बॉल आहे. जास्त बाहेरून जाणारा हा बॉल आपण बघितला. 1च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली. 6 धावा. उर्ध विकेटने तर मात्र बाहेरच्या टोळला चेंडू ब्रश झाला होता, मात्र तोपर्यंत अवधी होता एक सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या 7 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी दाखवली जाते सुधीर यांच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. एक विस्फोटक फलंदाज जातोय मैदानाच्या सभोवताली. क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच नितीन जोशी यांच्यासाठी. फिरून खेळण्याचा प्रयत्न. जास्त शफल झाले. बघितलं बॉल ची मेरिट लवकर लाईन आणि लेंथ पिक केली होती, मात्र जास्त बाहेरून जाणारा हा बॉल. वाईट बॉल. 8 धावा धावफलकावरती. नितीन जोशी षटकार चौकारांसाठी ओळखला जातो. त्याची बॅटिंग आपण बघितली मागच्या मॅच मध्ये. पहिल्या राऊंड मध्ये हा बॉल टॉइंडला लागतोय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मधून येथील वेगाने किशोर भंडारी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, मात्र डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. तोपर्यंत अवधी होता 2. धावसंख्येचा 2च्या बरोबरीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचत असताना 10 या आकड्यावरती. अजूनही अंतिम बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत नितीन जोशीचा विचार केला तर 2 चेंडू पेश केले. 3 या धावसंख्येवरती खेळतोय. तसेच अजय देखील 5 या धावसंख्येवरती खेळत असताना. उर्ध विकेट नितीन जोशीसाठी पुन्हा एकदा आलोंद कार्पेट. इनफिल्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण विश्वास आहेत आणि एकच धाव मिळेल. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 11 ऑन अ बोर्ड. 11 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे जुनी डोंबिवली या टीमची. अजूनही एकही विकेट या ठिकाणी गेला नाहीये. पूर्णपणे बेनिफिट असणारे. जोपर्यंत नितीन जोशी आणि अजय मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत षटकार चौकारांचा पाऊस नक्कीच आपल्याला पडताना दिसेल. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा.
जुनी डोंबिवली 40+ या टीमची धावसंख्या 11. चला स्पीडअप करायचा विनंती असेल. एदुटणे 40+ संघ आपण विलंब करू नका. स्ट्रायकर वरती नितीन जोशी एक विस्फोटक हार्ड हिटर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. हा बॉल अतिशय सुंदर पद्धतीने ड्राईव्ह करण्यात येतोय. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. उमेश पाटील कुठेतरी चुकी करतायत. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा दिल्या जात आहेत. एक धावाची किंमत नक्कीच मोजावी लागते अंतिम मोमेंटला. हे सर्व खेळाडूंना माहीत असून या ठिकाणी या चुका त्यांच्याकडून होत असताना गोलंदाजी मार्क वरती उदय पाटील. हा बॉल इथून मात्र पाहूयात. पंच आमच्याकडे जरूर वळतील. पंचांचा इशारा येतोय. मनोज पवार सरांचा हा बॉल वाईड आहे. अतिरिक्त धाव मिळेल या ठिकाणी. वाईडच्या बरोबरीने धावसंख्या 14 या आकड्यावरती. जास्त शफल झाले. तदनंतर फटका लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल. बॅटच्या टो एंडला चेंडू लागतोय. क्षेत्ररक्षक इनफिल्डचा पुढे सरसावतोय मात्र जेल टिपण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या हातामधून जेल नक्कीच बॉल या ठिकाणी निसटला जातोय. जीवनदान. नितीन जोशी सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलं तर नक्कीच याची किंमत सुद्धा तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये मोजावी लागेल. धावा फलकावरती 15 धावा. मोठ्या फलंदाजाचा या ठिकाणी जेल सोडला जातोय. सहज सोपा जेल हातातून निसटतोय. स्ट्रायकर वरती आपण पाहतोय अजय. जो अजय 5 या धावसंख्येवरती खेळत आहे. राऊंड विकेटने उदय पाटील. आज फटका खूप सुंदर आहे लॉंग लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. ब्रँडेड हिट षटकार. दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. फटका बनवला. नक्कीच जास्त शफल झाले आणि शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला अजयचा. लॉंग लेगच्या दिशेला हा क्लिअर करणारा फटका आपण बघितला आणि 6 धावा नक्कीच या ठिकाणी जुने डोंबिवली 40+ या संघाला मिळत असताना 6ने टीमची टोटल पुढे सरकली जाते. 21 धावा धावफलकावरती. 21 धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अजयच्या बॅट मधून हा षटकार आलाय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. उदय पाटीलला कमबॅक करावं लागेल. राऊंड विकेटने पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरली. हातामध्ये मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. थोडासा स्लोवर पद्धतीने हा बॉल रिलीज केला उदय पाटीलने. त्याला माहिती आहे या ठिकाणी जर वेगवान पद्धतीने बॉल आपण रिलीज केला तर तेवढ्याच वेगाने बॅट फिरते अजय यांची. मात्र थोडासा स्लोवर पद्धतीचा बॉल आपण बघितला. राऊंड विकेटने पुन्हा एकदा हाही देखील बॉल स्लोवर पद्धतीने पुन्हा एकदा बॅटच्या रेंजमध्ये हा बॉल येऊ शकला नाहीये. बॅटच्या टो एंडला हा चेंडू बॉल लागतोय आणि तोपर्यंत अवधी होता एक सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात. दमदार सुरुवात या ठिकाणी जुने डोंबिवली 40+ या संघाची होत असताना आतापर्यंत 5 बॉल फेकलेत उदय पाटीलने आणि धावा खर्च केलेत 11. अजूनही सफलता प्राप्त करू शकले नाहीयेत एदुटणे 40+ या संघाचे गोलंदाज. मात्र विकेट घ्यावी लागेल. नितीन जोशी किंवा अजय यांची विकेट जर आली तर चांगले कमबॅक नक्कीच म्हणावं लागेल एदुटणे 40+ या संघाचं. मात्र ते कमबॅक करणं फार गरजेचं आहे. फुल टॉस बॉल आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत उमेश पाटील. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत आहे आणि 2 धावांच्या समाप्तीनंतर 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. 24 धावा. अजूनही एकही विकेट आलेली नाहीये. पूर्णपणे बेनिफिट असेल जुनी डोंबिवली 40+ या संघाला. कारण की अजूनपर्यंत नितीन जोशी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय.
तिसऱ्या ओव्हरमध्ये नितीन पाटील गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी राऊंड विकेटने बॉल फेकला. क्षेत्ररक्षक येत आहेत अलोद कार्पेटमध्ये. हा चेंडू डीपमध्ये कव्हर केला जातोय. उमेश पाटील आले होते तोपर्यंत अवधी होता 2 या धावसंख्येचा. 2च्या बरोबरीने धावसंख्या 26 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये नितीन पाटील यांचा वापर या ठिकाणी केला जातोय. स्ट्रायकिंगवरती अजय आहेत जे वैयक्तिक 14 धावसंख्येवरती खेळत आहेत. चांगली धावसंख्या पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करत आहेत जुनी डोंबिवली 40+ या संघाचे ओपनिंग प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद होतोय. बिग विकेट डाऊन. ज्या मैदानामध्ये इथून मात्र फलंदाज चांगली फटकेबाजी करत होता तो फलंदाज अजय मैदानाचे होतोय बाहेर. बॅट्समन आउट. पहिला विकेट इथून मात्र येत असताना जुने डोंबिवली 40+ या संघाचे. धावसंख्या धावफलकावरती 26. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती अमित. अजून एक विस्फोटक फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये. अमित पाटील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. चांगली बॉलिंग करत असताना नितीन पाटील 3 चेंडू फेकलेत. 1 विकेट त्यांनी मिळवून दिली आणि 2 धावा देत असताना चांगली बॉलिंग आतापर्यंत दाखवली नितीन पाटीलने राऊंड विकेटने. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 2 ते 3 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खराब क्षेत्ररक्षण. या चुका कुठेतरी सुधाराव्या लागतील. टीम हेदुटणे 40+ या संघाला 28 धावा धावफलकावरती. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत तिसऱ्या ओव्हर मधील. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलं होतं मात्र डॉट बॉल येतोय. चेंडू आणि बॅटचा नक्कीच योग्य तो संपर्क झाला नाहीये. निर्धाव बॉलची समाप्ती. अंतिम बॉल तिसऱ्या ओव्हर मधील. पुन्हा एकदा इथून मात्र चेंडू हवेत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते उमेश पाटील कुठेतरी वारंवार चुका करत आहेत. उमेश पाटील यांच्या हातामधून चेंडू निसटतोय आणि धावा मिळतील 2. अतिशय सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालं नितीन पाटील यांचं. फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या. 1 गडी सुद्धा त्याने बाद केला. धावा धावफलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा. टीम अजूनही डोंबिवली 40+ या संघाची. अजूनही 1 षटक बाकी आहे आणि नितीन जोशी अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. बॉल त्याने पेश केले तर 6 आणि 6 बॉलमध्ये 9 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. तर मात्र 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अंतिम ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी येत आहेत हेदुटणे 40+ या संघाच्या माध्यमातून विश्वास पाटील येत आहेत. तर 4थ्या ओव्हरमध्ये येत आहेत विश्वास पाटील हेदुटणे 40+ या टीमच्या माध्यमातून. षटक फेकण्यासाठी अलोंद कार्पेट. फटका खूप सुंदर आहे मात्र क्षेत्ररक्षण देखील त्याहून सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. किशोर भंडारी चांगले क्षेत्ररक्षण मात्र मिसफिल्ड गोलंदाजाच्या माध्यमातून. 1च धाव मिळेल या बॉलवरती. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 31 धावसंख्या. या ओव्हरमध्ये बॅटिंग चांगली करावी लागेल नितीन जोशीला अमित पाटील यांना कारण की आतापत्र शेवटचं षटक शिल्लक राहिलेलं आहे. आणि हेदुटणे 40+ म्हटलं की बॅटिंग ऑर्डर खूप खोलवरती आहे या संघाची. नितीन पाटील असतील, किशोर भंडारी असतील, उमेश पाटील असतील, जितू काळन असतील, मोठमोठे खेळाडू आहेत. बॅटिंग लाईन
खूप खोलवरती आहे हेतुटणे 40+ या संघाची, त्यामुळे धावा बनवावे लागतील. जर धावा 40 ते 45 बनल्या तर चांगली फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ऑन द कार्पेट हा बॉल मिड विकेट वरून उमेश पाटील वेगाने येत आहेत. एक धाव कंप्लीट आणि या ठिकाणी दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. सिंगल डबलने काम चालणार नाहीये. मोठ्या टोटल कडे या ठिकाणी वाटचाल करायची असेल तर मोठे फटके येणं फार गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. 33 धावा धावफलकावरती. अमित स्ट्रायकरवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा विश्वास पाटील फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडत असताना नितीन पाटील येत आहेत, उचलून फेकी करतील. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. 2 धावा घेतल्या या बॉल वरती आणि 2च्या बरोबरीने धावा धावफलकावरती 35 धावा. 35 धावा धावफलकावरती. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. लोबो फुलटॉस बॉल आणि अतिशय सुंदर दमदार फटका, मात्र क्षेत्ररक्षक जात आहेत. किशोर भंडारीने अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. किशोर भंडारीचं लॉंगॉन वरून थेट मिड विकेट क्षेत्रामध्ये गेले आणि त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं. तोपर्यंत अवधी होता या ठिकाणी 2 या धावसंख्येचा. पुन्हा एकदा धावा धावफलकावरती पुढे सरकत असताना 37 धावा. या षटकामध्ये देखील मोठे फटके येत नाहीयेत. चांगली गोलंदाजी. हा फटका इथून मात्र आपण पाहतोय जाईल या ठिकाणी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा ब्रँडेड हिट चौकार. याच पद्धतीने कुठेतरी पहिले जर अशी फटकेबाजी झाली असतील तर नक्कीच 45 ते 50 धावा सुद्धा होऊ शकल्या असत्या, मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. या ठिकाणी चौकार येतोय. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली जाते. 41 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. आता मात्र 5 बॉल मध्ये 11 धावा दिल्यात विश्वास पाटील यांनी. अंतिम बॉल स्ट्रायकरवरती अमित पाटील उर्ध विकेट. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती हा बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. पहिलं सत्र झालंय कंप्लीट आणि पहिल्या सत्रामध्ये धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 45 आणि 46 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे हेतुटणे 40+ या संघापुढे. दमदार पद्धतीने इथून मात्र बॅटिंग आपण बघितली. नितीन जोशी असतील, अमित असतील. शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या. मी म्हटलं होतं जर 45 ते 50 धावा या ठिकाणी उभ्या केल्या तर नक्कीच चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच पद्धतीने फटकेबाजी शेवटच्या ओव्हरमध्ये बघितली. धावा धावफलकावरती 45 4 ओव्हरमध्ये आणि 46 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते म्हणजेच हेतुटणे 40+ या संघापुढे ठेवण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या सत्राचा खेळ जसा सुरू होईल ऐकूया आपण. आजच्या दिवसामध्ये चांगलं समालोचन ज्यांचं ऐकलं ते उंबारडे गावचे योगेश पाटील सरांचा आवाज ऐकणार आहोत खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. तर यापुढील लढत असेल आजदे 40+ आणि निलजा 40+. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी यायचंय. व्यासपीठावरती आजदे 40+ संघाचे कॅप्टन आलेत. तर चला निलजा 40+ टीमचे कॅप्टन आपण समोर या. आदरणीय भीमचंद्रजी काळन साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. तर टॉस जिंकला निलजे 40+ या टीमने आणि डिसिजन लगेचच कळवायचं आहे. या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे निलजे 40+ या टीम कडून. तर ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आवाज उंबारडे गावचा योगेश पाटील यांचा. धन्यवाद.
तर धन्यवाद पुन्हा एकदा विशाल पाटील अँड फ्रॉम अंतरली. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 46 धावसंख्यांची गरज. तर विचार केला गेला तर पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अजय पाटीलच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारची खेळी. 9 चेंडू 14 धावा. तसेच अमित पाटीलच्या बॅटमधून खूप चांगल्या प्रकारच्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याच्यामध्ये 2 चौकार आणि 5 दुहेरी धावसंख्या. अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या फलक अमित पाटीलच्या माध्यमाने पाहायला मिळाले. येस, गेम ऑन केला जातोय. पंचांचा इशारा. लेट्स प्ले. पहिला चेंडू. डावखुरा फलंदाज ऑन साईडला. अतिशय चांगली चपराक पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षक दूरवर होते, चेंडू पर्यंत पोहोचता आला नाही. पहिल्याच चेंडूवर स्वागत केलंय उमेश पाटीलने. गोलंदाज महेश पाटील याचा पहिला चेंडू चुकीचा होता ऑन साइडला. अक्षरशः चांगला फटका म्हणावा लागेल. मागच्या मॅच मध्ये जुलने डोंबिवली संघाने इम्प्रेस केलं होतं गोलंदाजी करत असताना. महेश असतील, अमित असतील. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ऑन साइडला. जणू काय ऍक्शन रिप्ले. क्षेत्ररक्षक जरूर तैनात जरूर केला गेला होता, परंतु त्याच्या डोक्याच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी चौकार येतो. बॅक टू बॅक दुसरा चौका उमेश पाटीलच्या बॅट मधून. 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बॅक टू बॅक 2 चौकार उमेशच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. यावेळेस खोळात टाकलेला टप्पा होता. कमबॅक करण्याचा प्रयत्न, डायरेक्टची संधी जरूर होती. अँड्राम स्टाईलने चेंडू हा यष्टांवर फेकला गेला. नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा, फास्ट हिट असताना नक्कीच बॅकअप देखील होता. गोलंदाज देखील यष्टांस पाशी होता, परंतु चान्स घेतला नाही. अँड्रामच्या स्टाईलने ते थ्रो याला करण्यात आला होता. पुढील चेंडू महेशचा. यावेळेस मोठा प्रहार पाहायला मिळतोय. हवाई सफर डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आणि पंचांचा निर्णय येतोय 6 धावांसाठी. अजून एक षटकार येतोय उमेश पाटीलच्या बॅट मधून. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 लागोपाठचे चौकार. त्यानंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. खोळात टाकलेला चेंडू होता. कॉलिंग जरूर केली होती धावेसाठी, परंतु नकार दिला. त्यानंतर हा षटकार. चांगली फटकेबाजी होतीये. याच डोंबिवली, जुन्या डोंबिवली संघाने इम्प्रेस केला होता गोलंदाजीच्या मार्फत, परंतु पहिल्याच गोलंदाजावर इथे मात्र हल्ला चढवला जातोय हेडुटणे संघाकडून. आयोजकांचा संघ आहे. होम ग्राउंड वर खेळत असताना दुसऱ्या फेरीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन पाहायला मिळतोय. निलजे संघ आपला निर्णय कळवायचा आहे. पुढील चेंडू. अजून एक मोठा प्रहार करायचा होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला. अलॉंग द कार्पेट चेंडू उचलला गेलाय. तोपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. त्याचं कारण म्हणजे सुरुवातीचे लागोपाठचे 2 चौकार, त्यानंतर एक षटकार. 15 झाले असतील ना. एक डॉट आहे ना, एक डॉट आहे. 15 झाले, 15. सॉरी, चुकीची मिस्टेक. 2 चौकार आणि एक षटकार, त्यानंतर एक धाव. थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळाल्या सुरुवातीचा पॉवर प्लेच्या षटकातील गोलंदाज महेश. डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट आणि त्याचा प्रायचित्त 4 धावांनी. सुरेख चेंडू टाकला होता. षटकाराचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न इथे जरूर केला होता. डान्सिंग डाऊन द विकेट आले होते, त्याच कारणाने इथे मात्र यष्टीरक्षक बीट झालेत. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं स्वरूप जर पाहायला गेलं तर पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, म्हणजेच 19 0 19 for 0.
खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळते. समीकरणाचा जर विचार करण्यात आला तर 18 चेंडू आणि 16 कसं 18 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. पहिले षटक संपन्न झालंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी ठरल्याप्रमाणे अमित मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलं होतं अमितने. तेच अनुभव इथे पणाला लावावं लागेल. परंतु ज्याप्रमाणे सेट झालाय उमेश पाटील, हा बॅटल पाहणं गरजेचं असेल आणि एक चांगली फाईट बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. परंतु इथे मात्र दाखवून दिलंय ज्याप्रमाणे आक्रमक रूप धारण केलं होतं उमेश पाटीलने पहिल्या षटकामध्ये, तेच फॉर्म इथे मात्र कंटिन्यू करत असताना दुसऱ्या षटकातील ज्या अमितने पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं संघाला, त्या अमितवर पहिल्याच चेंडूवर हा प्रहार पाहायला मिळतोय. उमेश पाटील ऑन फायर. आतापर्यंत त्याच्या फलंदाजीमधून 2 चौकार आणि 2 षटकार पाहायला मिळालेत. यावेळेस मात्र षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना अमित, एक तेरी तो एक मेरी, टीट फॉर टॅट हे इथं मात्र उत्तर देत असताना गोलंदाजी करत असताना जुनी डोंबिवली संघाकडून अमित. पहिला मोठा हादरा, परंतु उमेशने त्याचं काम चोखपणे बजावलाय. 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 7 चेंडू आणि 21 धावसंख्येची विस्फोटक खेळी करून परतावतोय. समीकरणाचा विचार केला गेला तर समीकरण थोडंसं खुल्लं झालंय. 16 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असताना इनॅट नंबर 3 फलंदाजीसाठी येतोय जितेंद्र काळन. नवीन फलंदाज जितू कालन, त्याच्यासाठी ते मात्र फील्ड सेट केली जाते. अमित एक चांगला गोलंदाज आहे हे त्यांनी सिद्ध करून दिलं. पहिला चेंडू नक्कीच खराब होता तर त्याचा पुरेपूर फायदा घेतला उमेश यांनी. त्यानंतर अमित दुसऱ्या चेंडूवर त्याला परतावून लावलाय खरं, परंतु काम त्याचं त्यांनी परफेक्टरित्या निभावलं. यावेळीच चेंडू थोडासा यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय झाला. चांगला चेंडू हाताळला होता. 1 धाव खर्च केली गेली आहे या चेंडूवर. अशा प्रकारे कमबॅक करण्याचा प्रयत्न इथं नक्कीच करतोय जुनी डोंबिवली संघाकडून अमितच्या मार्फत. पहिले षटक मागं ठरत असताना अमित इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अवे फ्रॉम द बॉडी, नक्कीच डायरेक्ट हिटची संधी. बॅकअप जरूर आहे, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॅकअप दिलाय. चांगली थिंकिंग पाहायला मिळते गोलंदाज अमित कडून. अवे फ्रॉम द चेंडू होता, अवे फ्रॉम द बॉडी, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला, परंतु शॉर्ट थर्ड मॅनला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथं दर्शवलं गेलं. डायरेक्ट हिट जरूर संधी होती, परंतु यष्ट्यांचा वेध घेऊ शकले नाहीत. त्याचाच परिणाम एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 27 या आकड्यावर जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि अजूनही 19 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस ओव्हरपिच चेंडू त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. परभणी होती, मेजवानी होती फलंदाजासाठी. जितेंद्र काळंच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. जास्त काही करावं लागलं नाहीये जितू कालनला. समोरासमोर चेंडू होता, ओव्हरपिच चेंडू होता, त्यावर फक्त आणि फक्त प्रहार केलाय. चांगलं टायमिंग जुळून आलाय आणि चांगलं डिस्टन्स देखील. क्षेत्ररक्षक होते जरूर, परंतु त्याच्या मस्तकवर दस्तक देणारा हा षटकार. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालंय. यावेळेस कॉट बिहाइंड द विकेट. आता मात्र षटकाराचं प्रत्युत्तर जरूर दिलं गेलंय, परंतु टार्गेट थोडस संभव करून गेलाय फलंदाज जितेंद्र काळन. षटकाराने पूर्णपणे हवा काढले असं म्हणावं लागेल, कारण का आता समीकरणाचा जर विचार केला गेला
12 चेंडू 13 धावसंख्येचे समीकरण. आत्ताही काही घडू शकतो. बॉल टू बॉल रन्स पाहिजेत. आता मात्र टाईट गोलंदाजी करावी लागेल जुनी डोंबिवली संघाकडून. परंतु ज्या प्रकारचा खेळ इथे मात्र आता चालू आहे हेड्डुड्डे संघाकडून खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी होत असताना पाहायला मिळते. जो फलंदाज येतो तो आपली छाप सोडून जातोय आणि सलामीचा फलंदाज नितीन पाटील ज्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता पहिल्या मॅच मध्ये, तो नितीन अजून क्रीजवर आहे. जास्त फलंदाजी आली नाहीये आतापर्यंत. 2 चेंडू फेस करून 1 धाव अर्जित केली आहे स्वतःची वैयक्तिक. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू खेळण्यासाठी नितीन पाटील सज्ज होतोय. सफल जाधव येतोय. मागच्या मॅच मध्ये टाईट गोलंदाजी केली होती. मागच्या मॅच मध्ये सर्वच प्लेयर्सने जर जुनी डोंबिवली संघाचा विचार केला गेला तर गोलंदाजीचा तोफखाना अतिशय भेदक होता. परंतु यावेळी ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे हेड्डुड्डे संघाने, पूर्णपणे डॉमिनेट केलं फलंदाजांनी गोलंदाजांना. पाहू शकाल फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. डीप मध्ये चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे तैनात केलं गेलं. ज्या प्रकारचा चेंडू हाताळलाय त्या चेंडूसाठी फिल्डर तिथं ठेवण्यात आला होता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळत 34 आकड्यावर जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. चांगला चेंडू पडल्यानंतर बॉडीकडे वळला होता. त्यानंतर हलक्या हाताने फक्त आणि फक्त सन्मान दिलाय. चेंडूला फक्त पुश केलाय. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने अजूनही समीकरण थोडंसं खुल्लं होतंय. 10 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. अशाच प्रकारची गोलंदाजी केली तर शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी चुरस निर्माण होऊ शकते. कारण का शेवटच्या षटकामध्ये कमी धावा सुद्धा प्रेशर क्रिएट करू शकतात. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने गॅप मधून ढकलून दिले. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. दुसऱ्या धावेसाठी फंबल झाले. तिथे फंबल झाले क्षेत्ररक्षकाने. त्याचा फायदा घेत असताना इथे मात्र धावा अर्जित केल्यात. 3 धावा पाहायला मिळालेत. खूप चांगल्या प्रकारचा फटका इथे पाहायला मिळाला. नितीनच्या माध्यमाने फक्त आणि फक्त गॅप मध्ये चेंडू ढकलण्यात आला. त्यानंतर 3 धावा इथे मात्र अर्जित केल्या गेल्या. टार्गेट इथं मात्र आता खुल्लं झालंय. 9 चेंडू आणि 8 धाव संख्येची गरज. डान्सिंग डाऊन द विकेट. एका टप्प्यावर ऑन साइडला फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली गेली. फक्त आणि फक्त एका धावेवर इथं समाधान मानावं लागलंय. एका धावेने इथे मात्र टार्गेट सिंपल होताना पाहायला मिळतोय. कारण का चेंडू शिल्लक जास्त आहेत. 8 चेंडू आणि 7 धाव संख्येची गरज. पुन्हा एकदा खोळात टाकलेला चेंडू होता. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त सन्मान देत आहेत आणि त्या जागेवर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. नितीन सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. खोळात टाकलेला चेंडू होता. फक्त आणि फक्त त्याला दिशा दिली. 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पाहायला मिळाल्यात. 2 धावेने समीकरण अजून खुल्लं होतंय. 7 चेंडू 5 धावा. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट इथे पाहायला मिळाले. सुरुवातीला उमेशने आक्रमक रूप धारण केलं. त्यानंतर एका बाजूला नितीन पाटीलने स्ट्राईक रोटेट करत राहिला आणि त्याच प्रकारचा खेळ आता पाहायला मिळाला. हळूहळू पद्धतीने टार्गेटकडे मार्गक्रमण करताना इथे मात्र हेड्डुड्डे संघ खूप चांगल्या प्रकारचा खेळ इथे मात्र नितीन पाटीलच्या माध्यमाने आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथं संपन्न झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42. 2 गाड्यांच्या मोबदल्यात म्हणजे जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला गेला तर 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. पाठवता मराठी.
निर्णायक शतक हाताळण्यासाठी गोलंदाज राजू सावंत यांच्यावर जिम्मेदारी सोपवण्यात आली आहे की जेव्हा जेव्हा गरज भासली आहे जुनी डोंबिवली संघाला राजूदादा सावंत यांकडे सातत्याने ही सिच्युएशन त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. म्हणतात ना, काही स्वप्ने वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात. हे राजूदादा सावंत यांना बघितल्यावर आपल्यामध्ये मनामध्ये एकच विचार येतो की काही स्वप्न ही वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात. पहिल्या चेंडूला हलक्या हाताने फक्त आणि फक्त पुश केलाय दुसऱ्या धावेसाठी. कदाचित धोक्याची घंटा. चुकीचं निर्णय इथे मात्र गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय. नक्कीच डायरेक्ट हिटच्या माध्यमाने असं विचार केला असावं राजू सावंत याने. चेंडूला सोडून दिलं, त्यानंतर पायावर आदळून एक धाव एक्स्ट्रा पाहायला मिळाली. अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. आता मात्र समीकरण ओढलंय, 2 धावेची गरज. 5 चेंडू 2 धावेची गरज. गोलंदाजी चांगली होती, परंतु ज्या प्रकारचं टार्गेट इथे मात्र ज्या पद्धतीने चेस करण्यात आलं, राजू सावंतसाठी जास्त मोठं टार्गेट नव्हतं डिफेंड करण्यासाठी. 4 धावा फक्त होत्या. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट. पुन्हा एकदा डायरेक्टची संधी जरूर होती. कदाचित मॅचमध्ये रंगत आली असती, परंतु तसं काही होत नाहीये. पूर्णपणे आता मात्र खांदे इथे मात्र झुकलेले पाहायला मिळत आहेत जुनी डोंबिवली संघाकडून. ज्या प्रकारची खेळी केली एडनोटेने संघाने, सुरुवातीच्याच फलंदाजाने उमेश पाटीलने पूर्णपणे हवा म्हणून काढून टाकली पहिल्या 2 षटकामध्ये. वैयक्तिक विचार केला गेला तर 7 चेंडू आणि 21 धावसंख्येची विस्फोटक केली. पुन्हा एकदा डायरेक्टची संधी. थोडासा आता व्यत्यय आणलाय क्षेत्ररक्षकाने. एका धावेची गरज असताना थोडासा आलसपणा इथे मात्र फलंदाज किशोरने दाखवलाय. त्याच कारणाने ही रनआउटच्या सुरुवातीने विकेट आपल्याला पाहायला मिळते. समीकरणाचा विचार केला गेला तर समीकरण 3 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. आत्ताही सामना बनू शकतोय, का नाही बनू शकत. अशा मॅचेस, असे कलाटणी, असे आश्चर्य हे क्रिकेटमध्ये संभावित आहेत आणि ह्या गोष्टी झाल्यात क्रिकेटमध्ये. 6 चेंडू 1 धाव विजयासाठी असताना देखील सामना जिंकलेला आहे. आता इथे 3 चेंडू 1 धाव पाहिजे. क्या बात आहे. मोठा प्रहार पाहायला मिळतो. चौकार आणि इथं मात्र विजय संपादित